यानंतर पॅंथर्स रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्राध्यक्षा सूर्यकांताताई गाडे यांना विनंती करतो की आपण सुद्धा आजच्या प्रसंगी आपल्या भावना, आपले मनोगत, आपले दोन शब्द. सरदार सरांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे. आदरणीय सरदार सर यांचा सुद्धा सन्मान होत आहे. सूर्यकांताताई आपल्याला या ठिकाणी संबोधित करणार आहे. पण ताईचं म्हणणं आहे की खरा साहेब जोपर्यंत टाळ्या वाजवणार नाही तुम्ही तोपर्यंत माईक घेणार नाही. महिला मंडळात तुमची उपस्थिती जास्त आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींना सर्वप्रथम वंदन करते आणि गाडे साहेबांनाही वंदन करते. आणि केळुसकर गुरुजी जे होते, बाबासाहेबांना लहानपणी बुद्ध धर्माचं पुस्तक त्यांना दिलेलं आहे, त्यांनाही अभिवादन करते. आज राकेश दादांनी ही परिषद आयोजित केलेली आहे. या परिषदेला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आदरणीय पूज्य भांतेजी, खासदार हांडोरेजी, कांबळेजी साहित्यिक आणि सर्व मान्यवर अँड बौद्ध उपासक उपासिका यांना नमो बुद्धाय आणि मानाचा जय भीम करते. आज धम्म परिषदेला उपस्थित असलेल्या सर्वांचं कौतुक करते, अभिनंदन करते. आज आपल्याला बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला धम्म दिलेला आहे, परंतु माईसाहेब माझ्या घरी यायच्या आणि माईसाहेब आणि बाबासाहेब जेव्हा रंगूनला गेले आणि रंगूनच्या धम्म परिषदेला उपस्थित राहिले आणि तिथून एक मूर्ती आणली बुद्धाची, आणि ती पुण्याजवळ देहू आहे त्या देहू रोडला दिली आणि तिथे त्यांनी संकल्पना केली, मी काही झालं तरी चालेल परंतु मी बौद्ध धर्म पूर्ण जगात नेईल. परंतु तब्येतीच्या अभावी बाबासाहेब राहू शकले नाही. आपल्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे. आपले विहार स्वच्छ ठेवा आणि धम्माच्या मागं लागा आणि धम्माचं रक्षण करा. दुसरी गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला सांगते, सर्वांनी एक व्हा आणि एकीनं राहा तरच आपला तरणोपाय आहे. आज सरकार विचित्र आहे. सरकारचं सगळ्यांना संगणकावर येत आहे, मोबाईलवर येत आहे, हेही तुम्ही पाहतात. मी सांगण्याची गरज नाही. गाडेसाहेब असते तर तुम्हाला काय काय इथे सांगितलं असतं माहीत नाही, पण मी काही पुढे आलेली नाही. परंतु ते गेल्यानंतर माझ्यावर थोडी माझ्या कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी दिलेली आहे आणि ती मी म्हणजे शरीरात प्राण असेपर्यंत काही झालं तरी चालेल पण तुमच्या सोबत राहील एवढी या दिवशी इथे मी तुम्हाला आग्रहाची सूचना करते. आणि एक सांगते की धम्माशिवाय गत्यंतर नाही. आपल्याला बाबासाहेबांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. यासाठी आपल्याला मरण जरी आलं तरी मी तुमच्या सोबत आहे. एवढंच बोलते आणि थांबते. जय भीम, जय भारत.